दृष्टांत चिंतन. श्री ब्रह्मविद्या ज्ञानाचे अनर्गरत्न. अनर्गरत्न म्हणजे अत्यंत मौल्यवान अनमोल रत्न ज्याची किंमतच होऊ शकत नाही. प्राकृतिक सुंदरता असलेले नीलम पन्ना माणिक हिरा मोती असे कठोरता सुंदरता व दुर्लभ असलेले अनर्गरत्न म्हणजेच परमेश्वराचे श्री ब्रह्मविद्या शास्त्र जीवाला प्राप्त होऊ शकते. खालील दृष्टांतातून याचा बोध होतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सहवासात जीवनाची नश्वरता कळली व खेई गोई नामक दोन विद्वांनी मनोमन सर्व संपत्तीचा त्याग केला व अनुसरण घेतले. अशा प्रकारे जीवाने एकदा परमेश्वराच्या सहवासात आल्यानंतर परत प्रपंचात जाऊ नये म्हणून स्वामींनी भिंगार येथे भक्तजनांना निरूपण करताना त्याग जैसा खेई गोईचा अशी प्रशंसा करून समुद्राचा दृष्टांत निरूपण केला. दृष्टांत 8. समुद्राचा परमेश्वरापासून जीवाला 4 दानाचे दत्तृत्व होते. संबंधदान, लीळादान, ग्रहणादान आणि सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे कैवल्यदान. म्हणून स्वामींनी समुद्राचा दृष्टांत दिला. समुद्रात व्यापार करणारे व्यापारी असतात. कुणी शिंपले जमा करून त्याचा व्यापार करते, कुणी माणिक मोत्याचा व्यापार करते, तर कव्हणी एक म्हणजे एखादाच रत्नाचा व्यापार करतो. कवड्याचा व्यापार करणायाला एक दिवस पुरेल इतकीही तरतूद करता येत नाही. तो थोड्यातच भागवतो. परंतु रत्नाचा व्यापार करणायाला आयुष्यभर गरज भासत नाही, त्याला आयुष्यभर कशाचीच कमी पडत नाही. माणिक मोतीच्या व्यापायाला पण जास्त गरज भासत नाही. सर्वांना सारखेच मिळत नाही. जसा व्यापाराचा अधिकार असेल तसे दान मिळते. सर्व जाणते आपापल्या परीने उद्यम करतात, परंतु खोल समुद्रात जाऊन अनर्गरत्नांचा उद्यम व्यापार करणारा एखादाच असतो की तो खोल समुद्रात जाऊन अनर्गरत्न मिळविण्याचा प्रयत्न करतो. कुणी कवड्यावरच समाधान मानते, कुणी माणिक मोती मिळवून खुश होते. एखादा एक विचार करतो की या अफाट समुद्रात काय नसेल, शोधले तर काय सापडणार नाही. त्याच्या अथक प्रयत्नाने अनर्गरत्न सापडतात. मग अनर्गरत्नाचा उदीम करतो. ती रत्ने घेऊन तो राजास भेट करतो. ती रत्न पाहून राजा म्हणतो हे अनमोल आहेत, याची किंमतच होऊ शकत नाही. ही अनमोल रत्ने पहाव्यास प्रजा येते व त्यावर ओवाळणी टाकतात. रत्नाची जी ओवाळणी म्हणजे रक्कम इतकी येते की रत्नांच्या व्यापायाला आयुष्यभर पुरेल. रत्ने तर तशीच आहेत. राजाकडून द्रव्य मिळाले ते वेगळंच. ज्याने रत्न मिळवली त्याला लाभ झाला. तसेच जो आचरण करतो त्यालाच त्याचा लाभ होतो, इतरांना नाही. ज्याने ज्ञानाचा उपयोग करून चर्या आचरली त्याला परमेश्वर पुनसंबंधापासून प्राप्तीपर्यंतची ओवाळणी घालतात. परमेश्वर जीवसाठी दयाळू, मायाळू, कणवाळू, कृपाळू आहेत. चतुर्विध दानातून आर्तवंत जीवसाठी उभयदृश्य अवतार सर्व काही देतात. लीळादान, संबंधदान, ग्रहणादान व कैवल्यदान. लीळादान म्हणजे अनार्जित दान. एखाद्या जीवाने काहीही पुण्यकर्म करता त्या जीवाच्या ठिकाणी कण्व निर्माण होऊन जे त्या जीवाच्या भाग्यात नाही तरी ईश्वर अवताराने केलेलं दान. कृपा म्हणजे लीळादान. दुसरे संबंधदान. परमेश्वराच्या संबंधामुळे म्हणजे स्पर्शामुळे जसे गोपालांबरोबर क्रीडा करताना पाठीवर बसून त्या जीवाला संबंध दिला किंवा गायीच्या पाठीवर हात फिरवला किंवा झाडाला स्पर्श केला, अशा प्रकाराने संबंध देत ज्या वस्तूला स्पर्श केला म्हणजे संबंधदानाचे फळ झाले म्हणजे संबंधदान. ग्रहणादान म्हणजे एक घेऊन एक देणे म्हणजे पुण्यकर्म घ्यायचे आणि त्याबदल्यात द्यायचं. म्हणजे जीवाचे अर्जित घेऊन त्याबदली जीवालाच देणे. जीवाचा परवडीला आलेला अधिकार परंतु काही अकर्मामुळे तो ठाकलेला आहे, तो अधिकार परमेश्वर अगोदरच देतात. अशा प्रकारे दिलेलं दान म्हणजे ग्रहणादान. आणि चौथे दान आहे कैवल्यदान. म्हणजे ज्ञानियास ब्रह्मीभूत करीती आणि प्रेमियाला आपल्या स्वरूपी लीन करीती. ज्ञानी असेल त्याला ब्रह्मस्वरूपाला म्हणजे पाठीला व प्रेमियाला पोटाला म्हणजे समोर. ज्ञानियाला पाठीमागे दोघांच्या आनंदाला फरक काही नाही. प्रेमिया भक्ताला फक्त ईश्वराचे स्वरूप सारखे दिसते व ज्ञानियाला नाही. म्हणजे ज्ञानियाला झाला मोक्ष व प्रेमियाला झाले कैवल्यदान. म्हणून परमेश्वरी आनंदाला ज्याला रम्माण केले जाते त्याला कैवल्यदान असे म्हणतात.